छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारांचा माज किती वाढलाय याचं धक्कादायक उदाहरण समोर आलंय। मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातच कुख्यात गुन्हेगाराच्या पित्याने धिंगाणा घालत पोलिसांना उघड धमक्या दिल्या। मुलाला सोडवण्यासाठी थेट पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या बापानं पोलीस आमचं काही वाकडं करू शकत नाही अशी भाषा वापरत पोलिसांच्या अंगावर धाव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री हा थरार घडला। अंडा विक्रेत्याला मारहाण, पैसे हिसकावणे आणि हप्ता मागणी प्रकरणात कुख्यात गुन्हेगार धीरज केदारे याला पोलिसांनी रामनगर परिसरातून ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणलं होतं। मात्र मुलाला अटक झाल्याचं समजताच त्याचा पिता रवींद्र केदारे संतप्त अवस्थेत थेट पोलीस ठाण्यात दाखल झाला। मी मोठे गुन्हेगार राहिलोय, तुमच्यासारखे पोलीस खूप पाहिलेत अशी भाषा वापरत रवींद्र केदारेने पोलिसांना धमकवण्यास सुरुवात केली। पोलीस अंमलदार सागर शर्मा यांच्या अंगावर धावून जात माझ्या मुलाला सोडा नाहीतर तुमचं काही खरं नाही अशी धमकी दिल्याचा आरोप आहे। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांनी हस्तक्षेप केला। मात्र त्यांनाही धमक्या देत रवींद्रने अंगावर धाव घेतल्याचं सांगितलं जात आहे। पोलीस ठाण्यातच पोलिसांना धमक्या, अंगावर धावून जाणे आणि उघड दादागिरी या घटनेनंतर शहरात गुन्हेगारांचा वाढता माज पुन्हा चर्चेत आलाय। दरम्यान पोलिसांनी बळाचा वापर करून रवींद्र केदारेला ताब्यात घेत दोघा बापलेकांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोहरे आणि उपनिरीक्षक वायाळ करतायत।